काल्पनिक डॉक्टर, काल्पनिक रुग्ण, आरोग्य व्यवस्था चोख आहे असं भासून घरी बसणाऱ्यांनी देशात 1 नंबरचे सीएम आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं। अरे घरी बसून 1 नंबर कसा होऊ शकतो दादा? नाही, तो नंबर उडून नव्हता, तो पाठून होता। आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला। आता ठीक आहे, तुम्हाला तुमची इच्छा आहे ते बोलून टाका। या प्रकरणातील एक महत्वाचं प्याद जे आहे हा रोमिन छेडा आहे। अध्यक्ष महोदय, या कंपनीच्या सुरसकतांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून। हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं। या हायवे कंपनीने पॉवर ऑफ अटर्नीद्वारे हे काम रोमिन छेडाला दिलं। इथं रोमिनचा पहिला रोमिंग आणि रोमहर्षक प्रवास सुरू झाला। पुढील 4 वर्षात रोमिनला, अध्यक्ष महोदय, छोटी मोठी मिळून सुमारे 270 कोटी रुपयांचा तब्बल 57 कंत्राट देण्यात आली। 57 कंत्राट। लाईफलाईन, ती लाईफलाईन नव्हती, ती लाईफलाईन नव्हती, ती डेथलाईन होती। आणि म्हणून कोविड हॉस्पिटल उभारणीमध्ये चालवण्याचं कंत्राट घेणाऱ्या सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलने तर लुटालुटीचा उच्चांक गाठलेला आहे। यामध्ये हॉस्पिटलमध्ये काल्पनिक रुग्ण दाखवले, रुग्ण नाहीत, काल्पनिक डॉक्टर दाखवले, त्यांचा पगार काढला आणि रुग्णांबरोबर विजय भाऊ औषधही वितरित केल्याचं दाखवलं। 300 त्यापोटी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचं काम केलंय विजय भाऊ। 2 लाख रेमडेसिवीर साठी 750 ऐवजी 1568 रुपये देऊन महापालिकेच्या तिजोरीवर 6 कोटीचा डल्ला मारला गेला। फक्त ही काय कलाकारी कोणी केली हे सगळं माहित आहे। याला, या सर्व पैशाचा बूस्टर डोस कोणाला मिळाला हे तपासामध्ये पुढे येणार आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगेन, जर धारावीमध्ये तुम्हाला एवढा, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 100 कोटीच्या वरती स्क्वेअर फूट हा टीडीआर म्हणतोय, 100 कोटीच्या वर। मग यांच्या पिढ्या बसून काही न करता, हात न हलवता सुद्धा खात बसतील एवढा टीडीआर तिकडे मिळतोय। हा सगळीकडे वापरणार, म्हणजे मुंबई तिकडे पण वापरा, तिकडे पण वापरा, तिकडे पण वापरा। एवढंच नाही, जर जे विनायक राऊत म्हणाले की कोणाला टीडीआर पाहिजे असेल तर अदानीच्या दुकानात पहिलं जायचं। धारावी प्रकल्पामध्ये टीडीआर संदर्भातली ज्या तरतुदी आहेत त्या पारदर्शक आहेत। त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा विशिष्ट प्रकारचा प्रकल्प आहे। हा या प्रकल्पामध्ये जवळपास 2004 पासून प्रयत्न सुरू आहेत। यामध्ये निविदा प्रक्रिया काढली, कोणी रिस्पॉन्स करत नव्हता आणि हा विशिष्ट प्रकार आहे। जवळपास 10 लाख लोक राहतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।